तर तिकडे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे शिवारात काल वादळी वाऱ्यासह भीषण गारपीट झाली। त्यामुळे काढणीला आलेली केळीची पिकं ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले। त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। या आसमानी संकटामुळे केळी उत्पादक आर्थिक अडचणीत सापडलेत। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। फक्त 15 तारीखला कापायला येणार होता की सगळं क्लिअर होईल बा 15 तारीखला गाडी त्याला लागत अगोदर बिगर करली म्हणून बोर्ड जर आहे ना तर 28 रुपये मागे 28 रुपये मागे 14 तारीखला कडे लावून होता सगळा मला चक्कर त्या माणूस झाडे मोजी घ्या सगळं ते घ्या पुढे म्हणजे पुढे जायचं सगळं 10 ना फक्त ही केळीची बाग आहे। या केळीच्या बागेसाठी 12 महिने तिला सांभाळून लाखो रुपये तिच्यावर खर्च करून आज अतिशय शेतकरी हा आपली जुळी पसरून रेडी होता। त्या जुळीमध्ये काहीतरी पडणार होतं, अशातच निसर्गाने हा जो कोप या शेतकऱ्यावर आणलेला आहे। याच्यातून शेतकरी हा पूर्णपणे नेस्तानाबूत झालेला आहे। शेतकऱ्याला जे 2 पैसे मिळणार होते, जे सुगीचे दिवस त्याच्यावर येणार होते, ते पूर्णतः हातातून चालले गेलेले आहेत। इथं 25-30 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर शासनाने इथं पंचनामे व्यवस्थित करावं। इथं ठिबकचं नुकसान झालंय। आता बांबू आणले 40-50 रुपये टोकर बांबू आहे, आता काल 500 टोकर आणले। पैसे नसताना उचलपट करून सगळं आणून सगळं करावं लागतं आणि परत परमेश्वराने असं केलंय। आता परमेश्वराने मारलं तर मारलंय, पण शासनाने तरी मारू नये, शासनाने तरी फुलली तर फुलली पाकळी द्यावं ही माझी विनंती आहे शासनाला।